खांद्यापर्यंतचे केस एकदम कमरेपर्यंत झाले कसे? मी केसांना माझ्या मेहंदी कशी लावते? मेहंदी तर पाण्यातच भिजवल्याने असं होतं का? तर नाही, मेहंदी भिजवण्याची एक योग्य पद्धत असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत. मी माझी मेहंदी खूप दिवसांपासून याच पद्धतीने भिजवते. मी मेहंदी भिजत घालायला नेहमीच लोखंडाचं भांडच वापरते. मी VLCC किंवा नुपूर या 2 मेहंद्यांपैकी एखादी मेहंदी लावते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आता हे डिकॉक्शन आपण किंवा मेहंदी भिजवण्याचं पाणी कसं बनवणार आहोत? जवस, मेथ्या आणि मुठभर कढीपत्ता आणि थोडीशी चहा पावडर याच्यासाठी की छान असा डार्क ब्राऊन कलर यायला मदत. हे सगळं तुम्हाला 10 मिनिटं पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे आणि गाळून घ्यायचं आहे. जर या पद्धतीने मेहंदी भिजत घातली ना तर तुमच्या केसांना ड्रायनेस येत नाही. हा झाला पहिला फायदा. दुसरा फायदा, जवस वापरलेला आहे, मेथ्या वापरलेल्या आहे, कढीपत्ता वापरलेला आहे, ज्या गोष्टी तुमच्या केसांना नॅचरली हेअरफॉल कमी करायला मदत करतं, नॅचरली तुमच्या केसांना मऊ करायला मदत करतं आणि नॅचरली तुमच्या केसांना एक सॉफ्ट टेक्स्चर द्यायला आणि खूप छान अशी चमक द्यायला मदत होतं. फक्त पाण्यामध्ये मेहंदी भिजवली तर काय होतं, केस तुमची ड्राय होतात, कलर खूप छान येतो, केस चमकतात, पण थोडासा ड्रायनेस येतो. पण हेअर फॉल किंवा हेअर ग्रोथ या गोष्टी पण वाढवायच्या असतील तुम्हाला एकाच हेअर पॅक मध्ये, कारण की मेहंदी हा असा एक हेअर पॅक आहे जो 2-2.5 तास तुमच्या केसांवरती राहत असतो. त्याच्यामुळे तुम्ही होईल तेवढ्या चांगल्या गोष्टी त्याच्यात टाकू शकता. तुम्ही इव्हन याच्यात ॲलोवेराचं जेल सुद्धा टाकू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला अशी लोखंडाच्या भांड्यामध्ये छान रात्रभर मेहंदी भिजत ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता मेहंदी किती छान पद्धतीने भिजलेली आहे. थोडीशी घट्ट वगैरे वाटली तर कोमट पाणी घालून तुम्ही मिक्स करू शकता. असं नाही की डिकॉक्शन राहिलंच पाहिजे. आणि छान असं तुम्हाला 2-2.5 तास केसांवरती लावून ठेवायचे आहे. आणि तुम्ही बघू शकता माझ्या केसांचं टेक्स्चर किती छान आहे आणि माझ्या केसांची लेंथ सुद्धा बघू शकता. माझे खांद्यापर्यंत केस मी कट केले होते मागच्या 2.5-3 वर्षापूर्वी आणि आता माझे केस बघू शकता अगदी कमरेच्या सुद्धा खाली आहेत. आणि ते याच गोष्टींमुळे की मी अशा छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करते. आणि अजून असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही मला फॉलो करा.